ऑस्करमध्ये जो एक भारतीय कलाकार सनी पवार आपल्याला पाहायला मिळाला, त्याचं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्याचा, आणि तीच दृश्य आपण पाहू शकतोय। भारतातले 2 कलाकार या मंचावरती पाहायला मिळाले आणि त्यातला एक होता सनी पवार, तर दुसरी होती देसी गर्ल प्रियंका चोप्रा। आणि या सनी पवारचा सत्कार करण्यात आलेला आहे मातोश्रीवरती। लायन या चित्रपटातील बालकलाकार सनी पवार आज मुंबईमध्ये पोहोचला आणि त्यानंतर सगळ्यात आधी त्याचा मातोश्रीवर त्याला बोलवून सत्कार करण्यात आला। खरं तर एवढ्या गर्दीमध्ये हा एवढूसा छोटासा कलाकार दिसत देखील नाहीये, मात्र तरी पाहू शकतोय त्याचं कौतुक आहे शिवसेना पक्षप्रमुखांना, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। इतक्या लहान वयात ऑस्करवारी घडलेली आहे सनी पवारला। खरं तर ऑस्करच्या मंचावरती उपस्थित असावं, तिथे आपलं कौतुक व्हावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, मात्र या लहानग्या सनीची इच्छा एवढ्या लवकर पार पडली। ऑस्कर वारी करून परत आलेल्या सनी पवारशी संवाद साधलेला आहे आमची प्रतिनिधी राखी शेळके हिने। ऑस्कर वारी करून आलेला सनी आता माझ्या सोबत आहे, त्याचं कुटुंब सुद्धा आहे। सनी, क्या बात आहे, वेलकम बॅक। किती वाजता आलास तू? रात्रीला 4 वाजे। 4 वाजता आला तू। आणि कसं वाटलं इंडियात आल्यावर आता इकडे? कैसा लगा आपको? इधर बहुत अच्छा लगा। मैं मम्मी से मिलके, सब लोग से मिलके अच्छा लगा। थकान नहीं महसूस हो रही अभी? इतने सारे इंटरव्यू कर रहे हो और इतना लंबा सफर? नहीं। बाय द वे, ऑस्कर पे वहाँ पे रेड कारपेट पे आपको देखा, फोटोशूट के लिए एकदम स्टाइलिश होके बन के गए थे। आपके शूज भी काफी फंकी थे, सबको अट्रैक्टिव हुआ काफी थे। कैसा लगा वो सब कुछ, वहाँ का माहौल? सब अच्छा था, सब घुमा, बेटी घुमा, डिज्नीलैंड घुमा, सब अच्छा था मेरे लिए। ऐसे कुछ दिमाग में था जब ये कैमरा सामने आएगा तो कैसे फोटो खिंचवानी है, पहले रात में कुछ सोच के रखा था वैसे? नहीं, कुछ नहीं। फिर सडनली सब कुछ? हाँ, सडनली। वहाँ पे जो आपके कोस्टार है, बहुत सारे लोगों ने आपको उठाया, बहुत सारा प्यार दिया वहाँ पे, तो वो कैसा लगा? वो बहुत अच्छा लगा। देव पटेल के साथ? देव तो किसको मिले वहाँ पे? सबको मिला, मेरे को नाम नहीं मालूम। हिंदी सिखाया किसी को? हाँ, देव पटेल को थोड़ा लिटिल हिंदी सिखाया। क्या 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 ऐसे है करने का, कैसा बात करने का, वो सब। कौन सी लाइन सिखाई उनको? उसको हिंदी। क्या हिंदी में क्या सिखाया? बोला कि ना हाय कैसे करता है, हाय। वो थोड़ा बोल सकता है भी अकेले। हाँ, आपकी वजह से। आपको चॉकलेट्स भी, कुकीज मिले, कैंडीज मिले आपको वहाँ पे? हाँ। वो ऊपर से जब आए। हाँ। तो आपको कैसा लगा वो टाइम, कैसा लगा? वो अच्छा था, हॅपी था। सनीचे बाबा सुद्धा आहेत आपल्यासोबत। मला हे सांगा, सनीची निवड कशी झाली या रोलसाठी? सनीचं निवड शाळामधून झालेलं आहे। कास्टिंग एजंट होता यशोरा म्हणून, ते घेऊन गेले होते। ऑलरेडी त्यांनी लोकांनी दिल्ली, पुणे, मुंबई सर्वकडे कास्टिंग म्हणून मुलाला चॉईस करत होतं, पण त्याला नॅचरल कोण भेटलं नाही। तर घाट देवसने त्याला चॉईस केलं सनीला, म्हणजे त्याचा पेस मॅच होतो आणि ते ऍक्टिंग पण नॅचरल करतो म्हणून त्याला चॉईस केलं। आणि त्याला बनवलं कोण? घाट देवसने बनवलेलं आहे ऍक्टिंग मध्ये, ते सर्व शिकवलं होतं। त्याचा एक साइन लँग्वेज होतं, त्या हिसाबाने ते ऍक्टिंग केलेलं आहे। हो। जब फर्स्ट टाइम आपकी ऑडिशन हुई तो उस टाइम आपने क्या एक्टिंग करके दिखाया थी उनको? कुछ नहीं, ऐसे बोलता कि ना लेफ्ट मारो, राइट मारो, भागने का, ट्रेन में घूम देने का, और चिल्लाने का गुड्डू करके, वो सब आपको ऑडिशन में। और वहाँ पे जब भी शूट के टाइम आप कैसे बात करते थे उनके साथ? कुछ नहीं, ऐसे ही बात करता था। साइन लैंग्वेज थी कुछ आपकी, वो कैसी थी? वो अच्छी थी। कैसी थी मतलब? गात के साथ। कैसे थी? ऐसा था। इसका मतलब क्या है? और साइड हो और दिल से पूछ। अच्छा। आपके फेवरेट एक्टर कौन है? मैं फिर 3 है, एक अजय देवगन, एक ऋतिक रोशन, एक रजनीकांत। आपको किससे मिलना है अभी इंडस्ट्री में? कौन सा एक्टर ऐसा है जिसको मिलना है आपको? वही 3 को ही मिलना है। हाँ। सनी, आपको किसके साथ काम करना है अभी पिक्चर में? सबके साथ करना है।
सब उनमें से एक का नाम किसी को जिसके साथ बहुत ईगरली आपको काम करना है? नहीं, सबके साथ करना है, कौन है सबके साथ। और कौन से स्टैंडर्ड में हो? थर्ड। स्कूल से किसी फ्रेंड का, प्रिन्सिपल, टीचर का, किसी का फोन आहे आपको? नाही, सनीची आई सुद्धा आपल्या सोबत आहे. काय सांगाल या सगळ्या स्वप्न खरंच म्हणजे अजूनही विश्वास बसत नसेल तुम्हाला? अजूनच विश्वास बसत नाही. मी ते हे करून मी काय बोलणार आता, एवढं मी बोललेलं आहे तर मला काय ते शब्दच येत नाही, ते म्हणजे बोलण्याचा काही शब्दच राहिले नाहीये. तर आता काय मी बोलू आणि काय मी ते हे करू. क्या बात आहे. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. कॅमेरा पर्सन अनिल सह राखी पाटोळे, एबीपी माझा, मुंबई.